रायगडवरील छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या समाधीजवळ जे वाघ्या कुत्र्याची समाधी आहे त्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून काही दिवसांपासून राज्यात मोठा वाद रंगलेला पाहायला मिळत आहे। संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहून इतिहासामध्ये त्या वाघ्या कुत्र्याचा कुठेही संदर्भ नाही, कोणतेही पुरावे नाहीत। राम गणेश गडकरी यांच्या नाटकात या वाघ्या कुत्र्याचा संदर्भ आढळून आलेला आहे। त्यामुळे या वाघ्या कुत्र्याची समाधी रायगडवरून काढून टाकावी अशी मागणी त्यांनी आपल्या पत्रात केली होती। मग इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी देखील हा खोटा इतिहास आहे असं सांगत वाघ्या कुत्र्याच्या समाधीवर आक्षेप घेतला होता। त्यानंतर इतिहास अभ्यासक संजय सोनवणे यांनी इतिहासामध्ये वाघ्या कुत्र्याचा संदर्भ असल्याचं सांगत होळकर कुटुंबियांशी त्याचा संबंध जोडलेला आहे। तसंच हा कुत्रा इतिहासात होता असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून चांगलाच वाद तापणार हे पण दिसत आहे। या वादात आता शिवाजी महाराज यांचे 13वे वंशज उदयनराजे भोसले यांनी ह्या कुत्र्याचा संबंध नसल्याचं म्हटलेलं आहे। तसंच हा कुत्रा ब्रिटिशांकडून आल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे। नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा। रायगड असं म्हटलं की शिवाजी महाराजांची मूर्ती, त्यांची मेघडंबरी, शिवाजी महाराज सिंहासन, टकमक टोक, नगरखाना या सगळ्या गोष्टी समोर येतात की वाघ्या कुत्र्याची समाधी असा सवालच उदयनराजे यांनी विचारलेला आहे। हा सगळा वाद ब्रिटिशांनी सुरू केलेला आहे किंवा त्यांच्यापासून आलेला आहे। ही असले लांब कानाची कुत्री आपल्याकडे नसतात असं सुद्धा उदयनराजे भोसले यांनी म्हटलेलं आहे। ही वाघ्या कुत्र्याची समाधी विनाकारण आपल्या इतिहासात गोसवलेली आहे असं मत उदयनराजे भोसले यांनी यावेळी व्यक्त केलेलं आहे। या वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत संभाजीराजे छत्रपती यांनी पुरातत्व विभागाच्या महासंचालकांना सुद्धा एक पत्र दिलेलं आहे। वाघ्या कुत्र्याचे इतिहासात कोणतेही पुरावे नाहीत किंवा कोणतेही कागदपत्र संदर्भ आढळत नाहीत किंवा सापडत नसल्याने त्याची समाधी किल्ले श्री रायगडवरून कायमस्वरूपी हटवण्यात यावी अशी मागणी त्यांनी त्या पत्रात केलेली आहे। पण धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यास आपला विरोध आहे असं सांगितलेलं आहे। जर गरज पडली तर यासाठी आम्ही तीव्र आंदोलन राज्यात उभं करू, न्यायालयात जाऊ असा इशारा सुद्धा हाके यांनी यावेळी दिलेला आहे। असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।